आणि सध्याच्या युद्ध परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावरती कोणताही परिणाम झालेला नाही असं सरकार जरी सांगत असलं तरी अनेक जण धास्तावलेले आहेत। कधी-कधी अफवा सुद्धा पसरतात आणि त्यामुळे वेगवेगळे पेट्रोल पंप असतील, इंधन स्टेशन्स असतील याच्यावरती नागरिकांची आपल्याला गर्दी पाहायला मिळते। सरकार सातत्याने आश्वस्त करते की तुम्हाला पुरेसे इंधन मिळेल, पण तरी सुद्धा नागरिकांमध्ये संभ्रम आहे आणि म्हणूनच मोठ्या संख्येने नागरिक गॅस एजन्सीच्या बाहेर ताटकळत उभे पाहायला मिळतात। परभणीची दृश्य आहेत। परभणीमध्ये सकाळपासून नागरिकांनी रांगा लावलेल्या, भर उन्हात सिलेंडरसाठी प्रतीक्षा करत ही रांग थेट राष्ट्रीय महामार्गापर्यंत पोहोचलेली। पण सिलेंडरचं वाटप संथ गतीने सुरू होतं। गॅस सिलेंडरच्या अचानक वाढलेल्या मागणीमुळे गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याचं गणित आणि वेळापत्रक सुद्धा पुरतं कोलमडलेलं आहे। आणि जे दृश्य परभणीमध्ये दिसलं अगदी तसंच चित्र भंडारा जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळालं। एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या। एलपीजी गॅस बुकिंगच्या कालावधीत बदल केल्यामुळे सर्वसामान्यांचा गोंधळ जरा जास्त वाढलाय। गॅस सिलेंडर आणि पेट्रोलियमचा मुबलक साठा असल्याचं प्रशासनानं जरी स्पष्ट केलं असलं तरीही ग्रामीण भागातले नागरिक गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासून गर्दी करतात। सध्या भंडाऱ्याचं तापमान 40 अंशांच्या घरात आहे, तरीही एका सिलेंडरसाठी नागरिकांची भर उन्हात वणवण आणि गर्दी पाहायला मिळते। आणि हे दृश्य फक्त ग्रामीण भागात राज्यात दिसते असं नाही, तर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सुद्धा हेच चित्र आहे। वानाडोंगरी परिसरात एचपी कंपनीशी संबंधित गॅस एजन्सी समोर मोठ्या संख्येने सिलेंडर्स घेण्यासाठी पहाटेपासून लोक गर्दी करतात। दुपारी जेव्हा ऊन वाढतं त्यानंतर सुद्धा सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यानं नाराजांनी काही वेळासाठी गॅस एजन्सी समोरचा रस्ताच रोखलेला। ज्यांचं केवायसी पूर्ण झालेलं नाहीये अशा ग्राहकांना बुकिंग होऊन सुद्धा सिलेंडर मिळण्यामध्ये अनेक अडचणी येतात। त्यामुळे गॅस एजन्सी समोर नागरिकांचा रोष पाहायला मिळतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।